तर अशा प्रकारे आपल्या ह्या चारही पावडर तयार झालेले आहेत. ही टोमॅटोची पावडर आणि ही कांद्याची पावडर, ही लसणाची पावडर आणि ही आल्याची पावडर. आपण एअरटाईट कांद्याची पावडर. तर अशा प्रकारे आपल्या ह्या 4 पावडर तयार आहेत. टोमॅटो पावडर, आल्याची पावडर, कांद्याची पावडर आणि लसूण पावडर. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटोची पावडर बनवलेली आहे. तर आपण बाजारामधून आणत असतो किंवा आपण जो रेडीमेड मसाले आणतो, मॅगी मसाला, पास्ता मसाला आणि आपण जे बाकीचे सर्व मसाले आणत असतो, गरम मसाला वगैरे, सर्व मसाल्यामध्ये अशाच पावडर यूज केलेले असतात. किंवा आपल्याला जरी बाजारामधून आणायची असेल घरी पावडर बनवण्यासाठी, तरी त्या खूप अशा प्राईस त्यांची जास्त असते. तर आपल्याला स्वस्तात घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या व्हिडिओ पूर्ण पहा. बाहेरून आणतो आपण बाजारामधून, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असू शकतात. तर आपण काहीच न वापरता साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. हे जर पावडर आपण बनवले तर आपण घरीच मसाले बनवू शकतो. पेरी पेरी मसाला, मॅगी मसाला, पास्ता मसाला बनवण्याची गरज नाही. या पावडर वापरून मस्त असे आपले घरीच टेस्टी बनवू शकतो शक्य. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला बनवायचे टोमॅटोची पावडर, कांद्याची पावडर, आल्याची पावडर आणि लसणाची पावडर. जे रेडीमेड मसाले असतात, मॅगी मसाला, पेरी पेरी मसाला, बऱ्याचशा मसाल्यामध्ये अशा पावडर वापरल्या जातात. तर बाजारातून आणायला गेलं तर खूप महाग असतात. तर आपण घरीच बनवणार आहोत. 3 दिवस तरी लागतात, पण एकदम छान होतात आणि टिकतात पण. त्या वर्षभर म्हणले तरी टिकतात फ्रीजमध्ये ठेवायच्या. तर आता आपण अगोदर टोमॅटोची कशी बनवायची ते बघूया. टोमॅटोची पावडर बनवणं सर्वात अवघड असतं. तर आलं 2 तास पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्याला माती जी असते तर ती सर्व धुवून जाण्यासाठी आणि कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. तर टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचेत. आपण भाजीला जसे कापतो तसे कापायचे. किंवा चॉपरमध्ये बारीक केलं तुम्ही तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला अशा प्रकारे सर्व टोमॅटो कापून घ्यायचे. टोमॅटो कापून झालेले तर आपल्याला कढईमध्ये काढायचे. आपल्याला त्यांना त्यातील जे पाणी ते सर्व असं गरम करून काढून घ्यायचे. मोठ्या फॅक्टरीमध्ये त्याचे मशीन असतात. सर्व पाणी काढून घ्यायचे. हे अशा प्रकारे हे टोमॅटोचं पाणी काढून घेतले. टोमॅटो घेताना फ्रेश बघून घ्यायचे, छान लाल, म्हणजे आपली पावडर लाल कलर होईल. तर आता ह्याला गॅसवर ठेवायचे कढई. तर कढई ठेवलेली गॅसवर, गॅस पेटवला आहे. आता ह्यातील सर्व पाणी संपेपर्यंत आपल्याला ह्याला असंच हलवून घ्यायचे. तर ह्याला असं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचे. आपल्याला बनवायची लसणाची पावडर. तर काय करायचं, हा लसूण फोडून घ्यायचा आणि त्याच्या ह्या अशा काचोळ्या काढून घ्यायच्या फक्त. आणि जर वेळ असेल तुमच्याकडं, हाताशी कोणी मदतीला असेल, तर हे वरचं साल काढून आपल्याला सोलून घ्यायचं. आता भिजवणार आहे ह्याला असं सर्व असं सुट्ट करून घ्यायचं काढायचं. टोमॅटोमधील बऱ्यापैकी पाणी आटले. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 मिनिट झालेले फुल फ्लेमवरती आपले चालू गॅस ताटत आलेले पाणी. अजून 5 मिनिट ठेवायचं आणि काढून घ्यायचे. आणि कडक उन्हामध्येच आपल्याला वाळवायची ही पावडर.
फॅनच्या हवेला बिलकुल सुकणार नाही, नाही तर ह्याचा इटल्यासारखा वास येत असतो टोमॅटोचा. मिठामुळे अजून थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं. आणि आता पाणी आटलेलं काढून घ्यायचं. टोमॅटो आपले सर्व टोमॅटो असे शिजलेले आहे व्यवस्थित. गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला घ्यायचे ताटात काढून. एकदम कमी होतं ते. 1 किलो टोमॅटो असून पाहू शकता किती कमी झालेलं आहे शिजून. वाळून तर एकदम कमी होणार. तर ताटात काढून झालं. ह्याला उन्हामध्ये ठेवायचं, कडक उन्हात. जोपर्यंत कडक वाळत नाही तोपर्यंत उन्हामध्ये ठेवायचं आहे. हा लसूण फोडून व्यवस्थित घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं 1 तासासाठी, म्हणजे ह्यावरील जे साल आहे ते व्यवस्थित निघून जाईल. ह्यावरील जे साल आहे ना ते भिजल्यानंतर थोडंफार निघतं, आणि जरी राहिलं तरी वाळल्यानंतर आपोआप ते पाखडलं की निघून जाईल. ह्याला सोलायचं जर म्हणेल तर खूप वेळ लागेल. सोलायचं जर म्हणलं तर त्यासाठी भिजवून आपल्याला ठेवायचं 1 तासासाठी. तर लसणाला आपल्याला 1 तास झाले आपण पाण्यात ठेवलेलं आहे. त्याचं असं चोळून चोळून जेवढं निघेल तेवढं साल काढायचं. हे बघू शकता बऱ्यापैकी निघते. नाही निघलं तरी काही हरकत नाही, ते वाळल्यानंतर बरोबर निघते. तर ह्यामध्ये अजून पाणी घालायचं म्हणजे सालवरती येईल जेवढं निघलं आहे तेवढं. त्याला असं छान चोळायचं सगळं ह्याला, म्हणजे त्याचं वरचं साल निघेल. एक कॉटनचा कपडा घेतला आहे, त्यावरती हे लसूण टाकायचं आहे आणि त्याला कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. जे काचोळे आहेत ते सुकल्यानंतर निघतात बरोबर. तर आता आपण ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आहे थोडं, किंवा तुम्हाला कापायचं असला तरी चालेल. एकदम असं जाडसर थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे सुकल्या जाईल लवकर. असं जाडसर फिरवून घेतलं. एका ताटामध्ये बटर पेपर अंथरलाय, त्यावरती काढून घ्यायचं. आणि जो अख्खा राहिलाय तो परत टाकायचा निवडून. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व लसूण जाडसर मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला लसूण हा वाळत ठेवायचं आहे सुकण्यासाठी, कडक उन्हात ठेवायचं आहे. तर हे आलं छान धुवून सुकवून घेतले. त्याला खिसून घ्यायचं आहे असं मोठं खिसणीने. म्हणजे पटकन सुकल्या जातात, कापण्यापेक्षा खिसून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व आलं खिसून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आल्याची पावडर करण्यासाठी वाळवून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे आलं खिसून घेतले. ह्याला पण पसरवून घ्यायचे.
आणि ह्याला पण आपल्याला वाळवून घ्यायचे, कडक होत नाही तोपर्यंत कडक उन्हामध्येच वाळत घालायचे. ह्याला पण आता उन्हात ठेवायचे. तर आता आपल्याला कांदा वाळत घालायचा कांद्याची पावडर बनवण्यासाठी. तर हा 1 किलो कांदा घेतलेला आहे. त्याला वरचं साल काढून कापून घेतलं आहे अर्धा अर्धा. पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायचे. तर एक ताट घेतला आणि हे जे आपण वेफर्स बनवतो ती खिसणी आहे, त्याने पातळ स्लाईस निघतात. आता कापून घ्यायचे. पटकन झटपट होतं आणि एकदम पातळ. कांदा लवकर कापतो पण पटपट आणि वाळतो पण लवकर. तर बघू शकता किती पटपट होतोय. असा पातळ कापला की 2 दिवसामध्ये कडक ऊन जर असेल तर वाळतो. तर सर्व कांदा आपल्याला असं पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा सर्व कांदा असं पातळ स्लाईसमध्ये कापून झाला आहे. असं 2 ताटामध्ये सुकवायला ठेवायचं आहे. किंवा कपड्यावर जरी सुकायला घातला तरी सुद्धा चालू शकतं. तर आता ह्याला पण उन्हामध्ये ठेवायचे. तर आपण जो पावडर बनवण्यासाठी कांदा वाळत घातला होता, हा 3 दिवस झाले कांदा छान वाळला आहे. हे आलं पण आपण खिसून घेतलं होतं, हे पण छान वाळलेलं आहे. आणि हा लसूण, तर ह्याच्यावरचं जे साल आहे ते काही निघलं आहे. थोडंफार असं भुगा करायचा आणि फुकून निघतं हे. तर अशा प्रकारे हे आपोआप पुढे येतं. असं काढून घ्यायचं आहे. जेवढं निघेल तेवढं काढायचं. नाही सोपी पद्धत. विकत महागाच्या पावडर आणण्यापेक्षा आपल्या घरी जर बनवून ठेवले, मार्केटमध्ये जर गेलं तर ह्या पावडर खूप महाग असतात. तर आता आपण अगोदर लसणाची पावडर बनवून घेऊ. तर अशा प्रकारे पाकडून सर्व वरचं साल निघलेलं आहे, बघू शकता. आता पावडर बनवून घ्यायची. लसणाचा कलर बिलकुल बदललेला नाही. तर काढून घ्यायची जास्त. तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेली पावडर पण बनवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली ही लसणाची पावडर तयार झालेली आहे, बघू शकता मस्त अशी. तर आता आपल्याला बनवायची ही आल्याची पावडर. तर हे धागे जे निघलेत ते पण टाकायचे. आल्यामध्ये बरेचसे असे धागे निघतात. तर हे बारीक झालेली ह्याला गाळून घ्यावं लागेल आपल्याला. गाळून. तर अशा प्रकारे ही गाळून घेतली पावडर, छान बारीक झाली. तर ही आपली आल्याची पावडर पण तयार झाली. तर ही झाली आल्याची पावडर. आता कांद्याची पावडर बनवायची. एकदम कडक झाला कांदा, कलर बघू शकता मस्त आला. अशा प्रकारे बघू शकता कांद्याची पावडर.
तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कांद्याची पावडर बनवून घ्यायची, मस्त झालेली बारीक. तर अशा प्रकारे आपली ही कांद्याची पावडर तयार आहे बनवून, बघू शकता. रेडीमेड मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ह्या ज्या पावडर आहेत त्या आपण घरीच बनवलेल्या आहेत. छान टिकतात कडक उन्हामध्ये वाळवल्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या पावडर तयार झालेल्या आहेत. 1 किलो टोमॅटो वाळत घातला होता, तो सुद्धा वाळलेला आहे. बघूया पावडर बनवून. तर आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतली, हिला गाळून घ्यायचे. ही जरा कमीच होते. ते राहिलेलं अजून एकदा फिरवून घ्यायचे. तरी राहिलेली पण काढून घ्यायची. तर याला कलर यावं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली 2 चमचे. मस्त झाले आता बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्या ह्या 4ही पावडर तयार झालेल्या आहेत. ही टोमॅटोची पावडर थोडंसं वाळल्यामुळे कलर थोडासा असा फेंट झाला आहे. आणि ही कांद्याची पावडर, ही लसणाची पावडर आणि ही आल्याची पावडर आपण एअरटाईट काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची, स्टोअर करू शकतो आपण. तर आता काय करायचं, प्रत्येक पावडरमध्ये आपल्याला 1-1 चमचा मीठ मिक्स करायचे, म्हणजे आपले पावडर टिकण्यासाठी मदत होईल. आणि हे मिक्स करून घ्यायचे. आणि हे ह्या सर्व पावडर ठेवायच्या, म्हणजे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या. तर हे आपण भरतोय कांद्याची पावडर. जे आपण रेडीमेड मसाले आणतो, मॅगी मसाला, पास्ता मसाला, सर्व मसाल्यामध्ये अशाच पावडर यूज केलेले असतात. आणि आपण अशी सुट्टी आणायला गेलो तरी मिळते पावडर बाजारात, पण आपण बनवून जर ठेवले तर खूपच छान स्वस्तामध्ये पडतात आणि हायजेनिक असतात. आपण बाजारामधून आणलेल्या पावडरमध्ये केमिकल असू शकतात, टिकण्यासाठी वापरलेले, प्रिझर्वेटिव्हर वापरलेले असतात. तर आपण ह्यांना काहीच वापरलेलं नाही. तर ही झाली कांद्याची पावडर भरून. बाकीच्या पण आपल्याला अशाच भरायच्या. आता भरूया ही टोमॅटोची पावडर. टोमॅटोची पावडर सर्वात कमी होते वाळल्यानंतर, म्हणजे आपण त्याला शिजवून नंतर वाळवलेलं आहे. त्याची प्रोसेस थोडीशी अवघड आहे. ते जर व्यवस्थित शिजवलं गेलं नाही आणि वाळलं नाही पटकन तर त्याचा इटल्यासारखा वास येतो टोमॅटोचा लगेच. त्यामुळे पण ही आपली छान बनलेली आहे. तर आपल्याला भरायची आता लसणाची पावडर. सगळ्यात भारी झाली ही पावडर, मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आपल्याला सोलण्याचं टेन्शन असतं लसणाचं म्हणजे, पण आपण न सोलता त्याचं एकदम बाजूला साल काढून बनवलेली आहे. मस्त आहे. तर ही झाली लसणाची पावडर. आता आपल्याला आल्याची पावडर भरून ठेवायची. तर ही आल्याची पावडर. तर ही आल्याची पावडर पण भरून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे पॅक करून ठेवायची आल्याची पावडर. तर अशा प्रकारे हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे.
अशा प्रकारे आपले हे पावडर बनवून तयार झालेले आहेत. ही टोमॅटोची पावडर, ही लसणाची पावडर, हे आल्याची पावडर आणि ही कांद्याची पावडर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही कधी बनवत असता काय अशा पावडर घरी? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.